दंगल शमल्यावर शरद पवार सक्रिय, मुख्यमंत्र्यांना फोन करून म्हणाले प्रकरण नीट हाताळा. जनसुरक्षा कायद्याला राज ठाकरेंचा विरोध, विरोधकांना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांचा दावा. खुशाल सरकार विरोधात बोला, मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना सुनावलं. पुलवामातील राजपोरा येथे अतिरेकी मारला, कुख्यात हारिस नझीर डारला ठोकलं. काँग्रेसला विचारून अतिरेक्यांना मारू का, मोदींचा सवाल, पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर काँग्रेस आघाडी. संजय राऊत शेकापच्या मांडीला मांडी लावून बसले, निष्प्रभ शेकापला बळ देण्याचा प्रयत्न. बीड आणि पुण्यात सर्वाधिक हिंसा, सुप्रिया सुळे यांची भूमिका. यवत कुणी पेटवलं, यवतच्या दंगलीची चौकशी करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. महादेवीसाठी 2.25 लाखाहून अधिक स्वाक्षऱ्या, कोल्हापूरकर स्वाक्षऱ्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवणार. चंद्रपुरात 2 कुटुंबात हाणामारी, शेतात पाईप टाकण्यावरून वाद, पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका. भारताच्या माजी पंतप्रधानाचा नातू बलात्कार प्रकरणी दोषी, पुरोगामी जनता दलाच्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा ठरला दोषी. प्रज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू. उद्धव ठाकरे लवकरच दिल्ली दरबारी, 7 ऑगस्टला एका दिवसासाठी उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी. हत्तीणीला कुणामुळे नेलं गुजरातला, आमदार राजेश क्षीरसागर यांचा खळबळजनक खुलासा. कोल्हापूर सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून सक्रिय होणार, पश्चिम महाराष्ट्रातील वकील आनंदले. ट्रम्प यांचा आगाऊपणाला भारतानं झिडकारलं, भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार. पुण्यातल्या मिरवणुकीमध्ये नाचवली बसची पाठी, पुणे बस परिवहन झालं नाराज. दादर कबूतरखाना हटवण्यास विरोध, महापालिका अधिकाऱ्यांविरोधात आंदोलक रस्त्यावर, कबूतर समर्थक उतरले रस्त्यावर. नरेंद्र मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर, पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या 20व्या हप्त्याचे वितरण, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सुमारे 21,000 कोटीचं वाटप. रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला, रोहिणी खडसे यांचा सध्या पती पोलीस कोठडीत. आणि ग्रँडमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य सन्मान, नागपुरात मुख्यमंत्र्यांसह अनेकांची उपस्थिती.